काही मराठा समाजाचे नेते, काही इतर नेते आणि मंत्री आणि जरांगे पाटील यांची संपत्ती नेमकी किती आहे, यांच्या संपत्तीमध्ये किती तफावत आहे, ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया शरद पवार यांच्यापासून. शरद पवार यांनी 2020मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली. त्यानुसार त्यांच्याकडे केवळ 32 कोटी रुपयांची संपत्ती आहे. वर्ष 2014पेक्षा 2020मध्ये त्यांच्या संपत्तीत केवळ 60 लाख रुपयांची वाढ झाली आहे. दुसरे नेते आहेत अजित पवार. अजित पवार यांनी 2019मध्ये निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा तपशील दिला. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 75.48 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे. अर्थात काकांपेक्षा अजितदादा यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. त्यानंतर नारायण राणे यांची संपत्ती बघूयात. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या 7 उमेदवारांमध्ये भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे सर्वात श्रीमंत होते. आपल्या नावे 88 कोटींची मालमत्ता असल्याचे राणेंनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. त्यानंतर सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांचा रिक्षा चालक ते मंत्री असा प्रवास राहिला. एकनाथ शिंदेंनी 2019मध्ये निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 11.56 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यानंतर उदयनराजे भोसले. उदयनराजे भोसले यांनी 2019 साली आपला उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण जंगम मालमत्ता 12,31,84,348 रुपये एवढी दाखवली होती. तर त्यांची वारसाप्राप्त एकूण मालमत्ता जर तुम्ही बघितली तर तुम्ही थक्क व्हाल. 1,34,34,20,522 रुपये एवढी त्यांनी आपली संपत्ती दाखवलेली आहे. त्यानंतर सातारचेच आपले शिवेंद्रराजे भोसले यांची आजची संपत्ती तर कळू शकलेली नाही आहे. मात्र 2004 साली त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 17 कोटी रुपयांची संपत्ती दाखवली होती. त्यानंतर रामदास कदम आणि नारायण राणे यांनी एकच सूर मराठा आरक्षणासंदर्भात आवळला होता की 96 कुळी मराठा हा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. तर रामदास कदम यांची संपत्ती 3.5 कोटी त्यांनी दाखवलेली आहे. त्यानंतर भाजपमध्ये असलेले चंद्रकांत दादा पाटील, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार, यांची संपत्ती आहे 5,99,00,000 जी त्यांनी निवडणूक आयोगाला कळवलेली आहे. त्यानंतर शिंदेगडातील दादा भोसे, मालेगाव विधानसभा मतदारसंघात ते येतात. 10 कोटी संपत्तीचे ते मालक आहेत असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावावर 24 कोटींची संपत्ती आहे. त्यानंतर आणखी एक शिंदे गटामध्ये असलेले नेते उदय सामंत यांची एकूण संपत्ती त्यांनी 4 कोटी इतकी दाखवलेली आहे. शिंदे गटातीलच आणखी एक नेते तानाजी सावंत यांनी आपली संपत्ती 206 कोटींची दाखवलेली आहे. त्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांच्या नावावर 14 कोटींची संपत्ती आहे असं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे. आता बघूया मनोज जरांगे पाटील यांची संपत्ती. मनोज जरांगे पाटील तसे मूळचे बीड जिल्ह्यातील मातुरी गावचे, पण काही वर्षापूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुश नगरामध्ये स्थायिक झाले. जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं आहे असं सांगितलं जातं. साधं पत्र्याचं घर आहे त्यांचं आणि अतिशय हालाकीची अशी गरिबीची त्यांची परिस्थिती आहे. इतरही काही मराठा नेते आहेत, मंत्री आहेत, इतर समाजातलेही अनेक दिग्गज नेते जे आहेत ते कोट्याधीश आहेत, श्रीमंत आहेत, पण सर्वांची माहिती एकाच व्हिडिओमध्ये सांगणं अवघड आहे. त्यामुळं पुढील व्हिडिओमध्ये आपण अधिक नेत्यांबद्दल जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काही मराठा समाजातील नेते, त्यांची संपत्ती आणि मनोज जरांगे पाटील यांची संपत्ती. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा.